नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती 9 ऑगस्टची अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, डबल हप्ता सुरू. डबल हप्त्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता हा डबल हप्ता कुठला आहे, हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जबरदस्त माहिती असणार आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता बघा, रक्षाबंधन आज आहे. त्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधनाच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. आणि रक्षाबंधनाची मोठी भेट जी आहे ती तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सरकारतर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने जी काही मोठी भेट तुम्हाला दिली जाणार होती ती तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता ही भेट काय ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यासोबतच पुढे पाहू शकता बघा, 2 दिवसात KYC सुरू. 2 दिवसात तुमची KYC जी आहे ती सुरू होणार आहे का, त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. कारण बघा, आता मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे, KYC ही तुम्हाला करावीच लागेल. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत. लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत त्याच्यापुढे येणारे जे काही हप्ते ते तुम्हाला मिळणार नाही आहेत, कारण त्याच्यासाठी तुम्हाला KYC करणं गरजेचंच आहे. आता ही KYC कशी करायची आहे, कधी सुरू होईल आणि कशा पद्धतीने असेल, ते सगळं काही मी तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजेच लाईव्ह तुम्हाला सगळं काही करून दाखवेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही समजून जाणार आहे. त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट एक लाईक करून टाका बरं सर्वांनी. पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. त्याच्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे, याच्यासाठी तुम्हा सर्वांना प्रयत्न करायचे. थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत समजून घेणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो. पूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. बघा, आजची अतिशय जबरदस्त अपडेट. राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणाऱ्या हप्त्याची वाट पाहावी लागत असून 1500 रुपये बँक खात्यात कधी जमा होणार याचीच वाट पाहिली जात आहे. बघा, आता आपण जर पाहिलं तर रक्षाबंधनाचा आज दिवस आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि सर्व लाडक्या बहिणींनो, बघा, रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला हप्ता जमा केलेला आहे, बरोबर आहे. सर्वांना हप्ता जमा झाला आहे का, सर्वांना 1500 रुपये आलेले आहेत का, एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये आलेले आहेत का, रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला हप्ता वाटप केलेला आहे. सरकारच्या तर्फे हा हप्ता तुम्हाला वाटप करण्यात आलेला आहे. सर्व लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळालेला आहे का, रक्षाबंधनाचे 1500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत का, कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगा बरं. सर्वांना 1500 रुपये जे आहेत ते जमा झालेले आहेत का, सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये पाठवलेले आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने जेवढ्या काही महिला भगिनी योजनेसाठी पात्र आहेत तेवढ्या सगळ्या महिलांना 1500 रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. तर तुम्हाला मिळालेत का, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी एक वेळेस लिहून पाठवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आता महिला व बालकल्याण मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधन पूर्वसंध्येला हप्ता जो आहे तो द्यायला सुरुवात झाली आहे. बघा, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बघा कालच हप्ता जो आहे तो तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली. त्याच्या अगोदरच जमा व्हायला सुरुवात झाली होती, परंतु ज्या पद्धतीने माननीय मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच हप्ता तुम्हाला दिला जाईल. तर बघा, 2-3 दिवस सलग हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी वाटप होत होता. आणि आज रक्षाबंधन आहे. आज रक्षाबंधन असल्यामुळे आज ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्या महिलांना आज पैसे येऊन जातील. म्हणजेच काय तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्व लाडक्या बहिणींना, जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या सगळ्या महिलांना पैसे पाठवलेले आहेत. 1500 रुपये तुम्हाला आलेत का, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कालपासूनच पात्र लाभार्थ्यांना याचे वितरण सुरू झाले असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे गतवर्षी बघा, गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2 महिन्यांचा हप्ता जो आहे तो एकत्रितपणे दिल्याने महिलांना थेट 3000 रुपये मिळाले होते. मागच्या वेळेस म्हणजे गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने 3000 रुपये तुम्हाला दिले होते सरकारने, बरोबर आहे. पण यावर्षी बघा, मात्र यंदा एकच हप्ता मिळणार आहे. यावर्षी फक्त एकच हप्ता तुम्हाला मिळालेला आहे. म्हणजेच बघा, 1500 रुपयेच तुम्हाला मिळालेत.
आता कोणकोणत्या महिलांना वाटत होतं की 3,000 रुपये मिळाले पाहिजे, ज्यांना वाटतंय की 3,000 रुपये मिळाले पाहिजे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं. किती महिलांना वाटतं 3,000 रुपये मिळाले पाहिजे? बघा, महत्त्वाचं काय की तुमची इच्छा आहे का, तुम्हाला 3,000 रुपये हवेत का? कोणकोणत्या महिलांना वाटतंय 3,000 रुपये मिळाले पाहिजे होते, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे 3,000 रुपये मिळाले पाहिजे होते. बघा, सरकारने तुम्हाला आता 1,500 रुपये दिले, मागच्या वर्षी 3,000 रुपये दिले होते, यावेळेस फक्त 1,500च दिलेले. तर ज्या ज्या महिलांना वाटतंय 3,000 रुपये मिळाले पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता त्याच्या संदर्भातची पुढची महत्त्वाची माहिती बघा, 3,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात का? तर हो, मिळू शकतात. 3,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात याच महिन्यामध्ये, म्हणजेच ऑगस्टमध्येच तुम्हाला 3,000 रुपये मिळू शकतात. कसे मिळू शकतात ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. सर्वात अगोदर माहिती बघा, कुठेही चेक करा तुम्ही, सर्वात अगोदर माहिती प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला मिळते. सर्वात अगोदर कुठेही चेक करू शकता. तर बघा, हे जे काही 3,000 रुपये तो तुम्हाला मिळू शकतात ऑगस्टमध्ये. कशा पद्धतीने, काय महत्त्वाची माहिती लगेच सांगतो. बघा, 1,500 रुपये तुम्हाला आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने आले, बरोबर आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला 1,500 रुपये आलेले आहेत, बरोबर आहे. आता पुढे जर आपण गेलो ऑगस्टमध्येच पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर बघा, गणपती येत आहेत, ठीक आहे. आपण जर पाहिलं तर श्री गणेशा जे आहेत ते येत आहेत आणि त्याच्या निमित्ताने, गणपतीच्या निमित्ताने तुम्हाला हे जे काही पैसे ते दिले जाऊ शकतात. पुन्हा 1,500 रुपये तुम्हाला जे ते दिले जाऊ शकतात. बघा, महिन्याच्या एंडिंगला म्हणजे जवळपास बघा 27 तारखेला मला वाटतं गणपतींचं जे आगमन आहे ते त्या ठिकाणी होत आहे, श्री गणेशांचं आगमन होत आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की त्या तारखेला पण तुम्हाला पैसे जे ते वाटप होऊ शकतात. बघा, 1,500 तुम्हाला आले आत्ता आणि नंतर 1,500 असे 1,500 प्लस 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला ऑगस्टमध्येच येऊ शकतात. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर माहिती कुठे मिळाली? प्रवीण अहिरे, ठीक आहे. प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्याच्यावर सर्वात अगोदर माहिती तुम्हाला मिळते. त्याच्यामुळे सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या बहिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि त्यांना सांगा शेअर करायला, सबस्क्राईब करायला. अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला नेहमीच देत असतो, ठीक आहे. 1,500 तुम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने आले, 1,500 रुपये तुम्हाला पुन्हा एकदा गणेशांचं आगमन होतं आहे त्याच्यामुळे तुम्हाला येऊ शकतात, ठीक आहे. 1,500 प्लस 1,500 3,000 रुपये तुमचे होऊन जात आहेत. आता पुढची महत्त्वाची माहिती काय, तर बघा, लाडकी बहीण योजनेचा बोगसपणे लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून माहिती व तंत्रज्ञान विभागाने काही डेटा आमच्याकडे दिलेला आहे. या डेटाची तपासणी करण्यासाठी आम्हाला पुढच्या 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानुसार पुढील 15 दिवसात बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येणार आहे. जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तीने याचा लाभ घेतला असल्याचं समोर आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचंही अदितीताई तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. विशेष म्हणजे अदितीताई तटकरे यांनी कालच ट्विटरवर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासंदर्भात माहिती दिलेली होती, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. बघा, KYCच्या संदर्भात. KYC बघा, आता हप्ता तुम्हाला दिलेला आहे. हप्ता दिल्यानंतर जवळपास आपण जर पाहिलं तर मध्यंतरीच्या दिवसांमध्ये जवळपास 10 ते 15 दिवसांचा कालावधी सरकारकडे आहे, ठीक आहे, बरोबर आहे. सरकारकडे 10 ते 15 दिवसांचा कालावधी आहे आणि पुढचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता त्या ठिकाणी वाटप होण्याच्या अगोदर, मला तरी वाटतंय, म्हणजे जी काही मला माहिती त्यानुसार जर पाहिलं तर KYC करावीच लागणार आहे. आता ही KYC कशी करायची, ही जेव्हा सुरू होईल ते मी तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ प्रोव्हाइड करेल. म्हणजेच काय बघा, मी तुम्हाला सुरुवातीपासूनच, जसे तुम्ही अर्ज भरायला सुरुवात केली, बहुतेक महिलांना अर्ज भरता येत नव्हते, वेबसाईट माहीत नव्हती, मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसे अर्ज भरायचे, कोणती वेबसाईट आहे, आणि मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दिलेले आहेत. लाईव्ह कसा अर्ज भरायचा आहे मी तुम्हाला लाईव्ह प्रोव्हाइड केलेलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला लाईव्ह सगळं काही सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने अर्ज भरायचे. त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींनो, ही सगळी माहिती तुमच्यासाठी देतो. बघा, तुम्हाला फायदा व्हावा हाच माझा उद्देश असतो. याच्यामध्ये मला 1ही रुपया मिळत नाही. तुम्हाला फायदा व्हावा, तुम्हाला 1,500 रुपये मिळत राहावेत. सरकार जे तुम्हाला देतं आहे ते तुम्हाला हप्ता जो आहे तो सुरूच राहावा. जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला मदत करत असतो आपला चॅनल. प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला संपूर्ण खरी माहिती दिली जाते आणि संपूर्ण खरीच माहिती तुम्हाला मिळणार आहे. कधीही खोटी माहिती दिली जात नाही आणि देणारही नाही आहे, ठीक आहे. तर लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, कशा पद्धतीने तुम्हाला KYC करायचं आहे सगळं काही तुम्हाला करून दाखवेल. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे. KYC सुरू झाली की मी तुम्हाला सगळ्यात अगोदर माहिती देणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.